मुंबईत आज ठिकठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या क्रॉस मैदान परिसरात आहे। या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता की मुंबईच्या क्रॉस मैदानामध्ये आता 4:15च्या दरम्यान या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची माहिती देण्यासाठी या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागरी संरक्षण विभागाकडून स्वयंसेवकांसह या मॉक ड्रिलची सुरुवात केली जाणार आहे। पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण पाहतोय की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि युद्ध झालं देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या हालचालींना सुद्धा आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। नागरिकांच्या सुरक्षेची माहिती देण्यासाठी आज मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी अशाच पद्धतीने युद्ध सराव म्हणजे मॉक ड्रिल करण्यात येते आणि नागरी संरक्षण विभागात सध्या 150 जण कार्यरत आहेत। तसेच त्यांच्या राज्यभरात 10,000 स्वयंसेवक आहेत आणि यांच्यासह राज्यात विविध ठिकाणी आता या मॉक ड्रिलचं आयोजन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार या ठिकठिकाणी आता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येते। आपण पाहतोय की मुंबईच्या या क्रॉस मैदान परिसरात सर्व स्वयंसेवी आणि नागरी संरक्षण विभागाचे अधिकारी आता एकत्र झालेले आहेत। पूर्व तयारी सुरू झालेली आहे। कशा पद्धतीनं प्रात्यक्षिका केली जाणार आहेत त्याची सुद्धा या ठिकाणी तयारी होते आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणती काळजी नागरिकांनी घ्यायला पाहिजे याबाबत स्वयंसेविकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या मॉक ड्रिल दरम्यान काही भागात, काही परिसरामध्ये सायरन वाजवले जाणार आहेत, भोंगे वाजवले जाणार आहेत। आपण पाहतोय बघा तिकडे इमारतीच्या वर सुद्धा जर इमारतीला आग लागली किंवा एखादा बॉम्ब जर येऊन पडला तर कशा पद्धतीनं तिथे कॉम्बिंग ऑपरेशन केलं जाऊ शकतं किंवा कशा पद्धतीनं बचाव कार्य केलं जाऊ शकतं त्याची सुद्धा प्रात्यक्षिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच कोणती जबाबदारी नेमकी नागरिकांनी घ्यायची आहे त्याचं देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या मॉक ड्रिल दरम्यान भोंगे सायरन जेव्हा वाजतील त्यावेळी नेमकी परिस्थिती कशा पद्धतीची असेल आणि नागरिकांनी कशा पद्धतीनं प्रतिसाद द्यायला हवा ते देखील तिथे सांगितलं जाणार आहे आणि हवाई दल जर समजा हल्ला झाला किंवा काही झालं तर याबाबतचे देखील मार्गदर्शन केलं जाईल। हवाई हल्ल्याचा इशारा देण्यासाठी सुद्धा सराव केला जाणार आहे आणि रात्री जर हल्ला झाला तर कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे। तसेच जर समजा विद्युत पुरवठा बंद झाला, बत्ती गुल केली तर काय करायला हवं, नागरिकांची भूमिका काय असायला हवी याबाबत देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि यासोबत आणीबाणीच्या स्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतची माहिती देण्यात येईल आणि त्याबाबत स्वयंसेवक आज सराव या ठिकाणी करणार आहेत। त्याची ही पूर्वतयारी आपण पाहतोय। अँब्युलन्स कशा पद्धतीने येईल, फायर ब्रिगेड कशा पद्धतीने येईल यासाठी सुद्धा एक वेगळा रस्ता या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एनसीसीचे कॅडेट असू द्या किंवा आर्मीचे जवान असू द्या हे कशा पद्धतीनं या ठिकाणी नागरी सुरक्षा जवानांच्या सोबत मिळून या मॉक ड्रिलचं आयोजन नियोजन करतायत याची ही सगळी प्रात्यक्षिका आपण पाहतोय आणि नागरिकांनी नेमकी कोणती भूमिका या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बजवायला हवी याबाबत सध्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या सर्व ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी आता मॉक ड्रिलचं आयोजन केलं जात आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।